नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांच्या विरोधात काँग्रेसकडनं शिक्कामोर्तब झालेलं आहे नावाचं। कोण आहेत बघूयात आजच्या व्हिडिओमधनं। राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। या प्रतिष्ठेच्या लढाईसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडते। ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आता पूर्णपणे मावळली आहे। सुरुवातीला ही पोटनिवडणूक बिनविरोध होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती, मात्र आतापर्यंत तब्बल 19 उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केल्याचं समजतं आहे। महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट यांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा जाहीर केला असला तरी काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा पवित्रा घेत या निर्णयामुळे बारामतीत तिरंगी किंवा बहुरंगी लढत पाहायला मिळू शकते। काँग्रेस पक्षाकडनं या जागेसाठी अर्चना पाटील आणि डॉक्टर विजय कुमार पिसे यांच्यासह अनेक नावांची चर्चा सुरू होती, मात्र आता आकाश मोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचं समजतंय। आकाश मोरे यांच्या माध्यमातून काँग्रेसने बारामतीमध्ये धनगर समाजाचा चेहरा समोर आणून सुनेत्रा पवार यांच्यासमोर मोठं आव्हान हे उभं करण्याचा प्रयत्न केला। दिल्लीतून अधिकृत घोषणा झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत मोरे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी माहिती सध्या समोर येते आहे।